यानंतर पुढच्या बातम्या सविस्तर पाहूया। चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही 7,000 रुपयांची वाढ झाली आहे। 2 दिवसात चांदीच्या दरात तब्बल 14,000 रुपयांची वाढ पाहायला मिळाली। चांदीच्या दरात वाढ होत असताना सोन्याच्या दरात मात्र 2,000 रुपयांची घसरणही झाली आहे। जळगावमध्ये जीएसटी विना सोन्याचे दर आता 1,21,000 रुपये तर जीएसटी सह सोन्याचे दर 1,24,630 इतके झालेत। जीएसटी विना चांदीचे दर 1,67,000 पोहोचले आहेत तर जीएसटी सह चांदीचे दर तब्बल 1,72,000 रुपयांवर गेले। दरम्यान या चांदीच्या दरातील वाढीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। सोन्या चांदीच्या दरात वर्षभरात विक्रमी वाढ झाली असून सोन्या चांदीच्या दरात तेजीही कायम आहे। मात्र गेल्या अनेक दिवसानंतर सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली असून गेल्या 24 तासात सोन्यामध्ये 2,000 रुपयांची घसरण झाली आहे। तर दुसरीकडे मात्र चांदीमध्ये तेजी ही कायम असून सलग दुसऱ्या दिवशीही चांदीने मोठी झळाळी घेतली आहे। गेल्या 48 तासात चांदीच्या दरात तब्बल 14,000 रुपयांची वाढ झाली आहे। आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे व्यापारी अभिषेक बापना सर आहेत। सर, ज्या पद्धतीने बघतोय की एकीकडे सतत सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत होती, मात्र आता 2,000 रुपयांनी घसरण झालेली आहे। काहीसा दिलासा जो आहे तो आता ग्राहकांना मिळताना पाहायला मिळतोय। चांदीमध्ये मात्र झळाळी कायम आहे। चांदीमध्ये देखील सलग दुसऱ्या दिवशी 7,000 रुपयांची वाढ झाली आहे। काय नेमकं कारण आहेत? आता जे वर्ल्डच्या स्थिती आहे त्यामध्ये शांती वार्ता जे चालली आहे, वर्ल्ड जे हमास आणि इस्रायलचे होतं, तर त्यामध्ये एक जेव्हा ही स्थिरता किंवा शांती वार्ता चालेल आणि थोडा स्टेबिलिटी येईल मार्केटमध्ये, तेव्हा ते करेक्शन स्वाभाविक आहे आणि व्हायला पाहिजे। कारण की इतका शॉर्ट पिरियडमध्ये इतकी वाढ अननॅचरल होती दोघी मेटलमध्ये, की सोना म्हणा की चांदी म्हणा। तर सोन्यामध्ये ते करेक्शन दिसत आहे। इट इज नॉट अ क्रॅश, इट इज जस्ट अ करेक्शन। ते छोटा मोठा चालतं आहे। पण चांदीमध्ये जे ॲक्च्युअल कंडिशन मार्केटमध्ये चांदी शिल्लकच वाचली नाही असं वाटतं आहे। लोकांचं इन्व्हेस्टमेंटमध्ये सेंटिमेंट फारच पॉझिटिव्ह आहे आणि ते बुकिंग करून जात आहे आणि डिलिव्हरी 5-10 दिवस नंतर भेटणार आहे या भरोश्यावर पण ते इन्व्हेस्टमेंट करायला आता रेडी आहे। तर त्यामुळे चांदीमध्ये ते फॉल इतकं दिसलं नाही, उलटा वाढ दिसलं आणि सोन्यामध्ये ते एक छोटा मोठा करेक्शन दिसलं। खरं तर ज्या पद्धतीने सतत सोन्याच्या भावात वाढ होत होती, आता काही प्रमाणात घसरण झाली आहे। भविष्यातही सोन्याच्या भावात घसरण होईल की पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे? लॉंग टर्म विचारेल तर एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे मार्केटमध्ये। आतापर्यंत आपण बघतोय की किती वाढ आणि किती पॉझिटिव्ह सेंटिमेंट सोन्यामध्ये आहे, आपल्या इंडियन कल्चर म्हणा की कसं। पण शॉर्ट टर्ममध्ये एक छोटा करेक्शन एक्सपेक्टेड आहे। केव्हा येणार आहे, कितपर्यंत येणार आहे हे मी सांगू शकत नाही, पण एक सेंटिमेंट, एक अंदाजा आहे की एक छोटा मोठा करेक्शन व्हायला पाहिजे, ते तसं राहणार आहे। नक्कीच खरं तर ग्राहकांसाठी एक खरं तर ही दिलासादायक बातमी आहे। ज्या पद्धतीने खरं तर आंतरराष्ट्रीय तणाव कुठेतरी निवळतोय, इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये समझोता जो होत आहे, त्यामुळे याचाच परिणाम जो आहे तो सोन्याच्या भावावरती झाल्याचा पाहायला मिळतोय। परिणामी सोन्याचे भाव गेल्या 24 तासात 2,000 रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र एकीकडे काही तज्ज्ञांकडून दावा केला जातोय की सोन्याच्या दरात जी आहे मोठी घसरण होण्याची शक्यता आहे। पण काही प्रमाणात का होईना, जर इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती निवळली तर सोन्याचे दर जे आहे अजून काही प्रमाणात कमी होऊ शकतात। पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खरं तर उद्योग जगतात चांदीची गुंतवणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। चांदीचा वापर हा उद्योग क्षेत्रात वाढलेला आहे। त्या अनुषंगाने चांदीमध्ये मात्र अजूनही वाढ होण्याची शक्यता जी आहे ती सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।